हा आमचा पूर्ण सेट आहे जो तुम्हाला तुकड्या तुकड्यात दिसत असतो. लाल सोफे दिसत आहेत, हे आमचे जे सगळे नटवर लाल आहेत त्यांच्यासाठीचे आहेत. तो तुम्हाला पीसीआर रूम दाखवण्यासाठी खास का आणलंय, कारण त्याची गंमत आहे. आपण टीव्ही विकत घ्यायला जातो तेव्हा दुकानात केवढे असतात तेवढे टीव्ही आहेत. बेटा आता कसं आहे, आता आपल्याला शूटिंग सुरू करायची. तुम्हा सगळ्यांचं मटा कल्चरल क्लबकडून आणि सोनी मराठीकडून, त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या तमाम टीमकडून तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मग आता मी तुम्हा सगळ्यांना म्हणायचं काय, थांबा रे थांबा. पण आज मी तुम्हाला थांबा म्हणणार नाहीये. आज तुम्हाला हवी ती धमाल करू शकता. तुम्ही बऱ्याच स्किट्समध्ये ऐकलं असेल की आम्ही ओपीडी करतो, आणि ती ओपीडी रूम म्हणजे ही. इथे आम्ही तुम्ही ज्या सगळ्या स्किट्स पाहता त्याची रिहर्सल इथे होतात, आणि रिहर्सल झाल्यानंतर मग येतो पुढचा दिवस शूटिंग डे. आणि टेक्निकल रिहर्सल नावाचा एक प्रकार असतो, तो असतो स्टेजवरती रिहर्सल करण्याचा. स्वतः आपण ते पण बघणार आहोत. या 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 चला मजा करूया. हा आमचा पूर्ण सेट आहे जो तुम्हाला तुकड्या तुकड्यात दिसत असतो. इथे तुमचे लाडके जजेस बसतात आणि आमचेही प्रसाद सर आणि सई मॅम. सो तिकडे आपला म्युझिक बँड बसतो, आपले आमिर दादा आणि टीम सगळी जी आहे ती तिथे बसते. आणि इथे हे जे लाल सोफे दिसत आहेत हे आमचे जे सगळे नटवर लाल आहेत त्यांच्यासाठीचे आहेत. आणि हा आपला स्टेज आहे जिथे आम्ही शूट करत असतो. इथे 11 कॅमेरा आहेत. तर तुम्हाला इथे ना या मध्ये मध्ये थोड्या खाचा दिसतील बघा मध्ये. इथे प्रत्येकी कॅमेरे आहेत 2-2. आम्ही खूप नावं घेत असतो, दशरथ, वैभव अशी नावं घेत असतो. त्यातले हे आमचे वैभव सर जे आपले टेक्निकल डिरेक्टर आहेत. हे सगळे कॅमेऱ्याची जबाबदारी आणि आमच्या पोझिशनची जबाबदारी वैभव सर घेत असतात. सो आपण आता त्यांच्या खोलीत जातोय, वैभव सरांच्या पीसीआर रूममध्ये. तो तुम्हाला पीसीआर रूम दाखवण्यासाठी खास का आणलंय, कारण त्याची गंमत आहे. आपण टीव्ही विकत घ्यायला जातो तेव्हा दुकानात केवढे असतात तेवढे टीव्ही आहेत. प्रत्येक कॅमेरासाठीचा एक टीव्ही आहे. प्लीज या. सो तुम्ही जे स्किट तिकडे बघता त्याचं फर्स्ट कट जो तयार होत असतो टेक्निकली, तो इथे तयार होत असतो. त्याचा एक साचा इथे तयार होत असतो. आणि इथनं आम्हाला व्हॉइस कमांड दिल्या जातात. जगदीश सर जे आहेत आमच्या माईकवरती, जे खूप मेहनत घेतात आमचा आवाज व्यवस्थित आहे की नाही, पोहोचतोय की नाही तुमच्यापर्यंत बघत असतात ते. सो अशी आमची पीसीआर. स्वतः तुम्ही इकडे सगळे जमलेला आहात. मी तुम्हाला बेसिक काही खोल्या दाखवतो. ही कॉस्ट्युम रूम, ही आमची सरांची रूम. म्युझिक डिपार्टमेंट सगळं इथे बसतं आमचं, आमिर हडकर अँड टीम. जे आता आपण वैभव सर बघितले टेक्निकल डिरेक्टर, त्यांच्या संपूर्ण कॅमेरामॅन्सची टीम इथे टेक्निकल हेड नावाची जी रूम आहे इथे पहिली, तिकडे सगळी तयारी करत असते. त्यांचं ठरवत असते आज काय करायचं. त्याच्याच बाजूला डिरेक्शन टीम आहे, म्हणजे आपले विराज जगताप. त्याच्या बाजूला आर्ट डिपार्टमेंटची खोली आहे, आणि त्या बाजूला पैसेवाली रूम आहे, प्रोडक्शन रूम. आता तुम्हाला डायरेक्ट आम्हाला प्रश्न विचारता येणार आहेत. मी प्रफुल्ल माधव आहे, अंधेरी सर. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, दे मॅडम, तुम्हाला बाग जे तयार करतात त्याच्यात तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी टेक्निकली कशा काय जमतात? रायटर्स टीम आमची कडक आहे खूप, आणि ते आम्हाला लिहून देतात, आणि मग त्याच्यात इतर ॲक्टर्स, गोस्वामी सर, मोठे सर, सगळ्यांना गोष्टी फुलवायला मज्जाच येते. त्याच्यामुळे असं आम्हालाही खूप मजा येते. मी अक्षरशः जमिनीवर लोक. मला रायटिंगमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मला विचारायचं आहे, तुम्ही सगळे जेव्हा आयडियाज आणि रायटिंग वगैरे करता, तुम्ही इम्प्रॉव्ह तर करताच, बट बेसिक रायटिंग जेव्हा लिहायचं असतं तेव्हा जोक ठरवून तर लिहिता येत नाही, तर ते कसे लिहिता तुम्ही? तू जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाही असं एका मिनिटात किंवा इतकं लवकर देता येणार नाही, कारण ती मोठी प्रोसेस असते. आणि आमचे इथले प्रत्येक लेखक आणि आमचे दिग्दर्शक ह्यांना स्वतःला प्रत्येकाला एक विनोदाचा सेन्स असल्यामुळे, आणि पुन्हा आमचे कलाकार एवढे चांगले आहेत ना की त्या कलाकारांकडे बघून आम्हाला खूप गोष्टी सुचत असतात. गवताचं पात बया वाऱ्यावर डोलत बया, डोलताना बया काय म्हणत, खेळायला चालला बया, खेळायला चालला, खेळायला चालला बया, खेळायला चालला. गोस्वामी सर, तुमचं जे मामांची कॅरेक्टर आहे ते मला फार आवडतं. बेटा आता कसं आहे, आता आपल्याला शूटिंग सुरू करायची. आणि या माणसांबरोबर गप्पा मारत बसलो तर आपला अख्खा ऊस जळायची वेळ. त्यामुळे आता आपण गप्पा आटवू आणि मग आपल्या कामाला लागू. हो बोल. महाराष्ट्र